सध्या अकलूज नगर परिषदचे जे निवडणूक लागलेले आहे त्या निवडणुकीचे वातावरण सगळीकडे चांगले तापलेले दिसत आहे. आपण सध्या वार्ड क्रमांक 8मधील अधिकृत उमेदवार भाजप आणि महायुतीचे महेश शिंदे आणि दीपाली वाघमोडेत आहे. तर महेशराव, सध्याला भाजपच्या दृष्टीने किंवा महायुतीच्या दृष्टीने कसं आहे वातावरण? सध्या आता तुम्ही बघताय की महायुतीचं इतकं वातावरण चांगलं आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये कमळ रुजलेलं आहे. महायुतीचे आमचे शिंदे गटातून काही उमेदवार थांबवलेले आहेत, त्यांनासुद्धा चांगलं वातावरण आहे, पोषक वातावरण आहे. सध्या महायुतीने जे चांगली कामं केलेली आहेत, अनेक भटक्यामुक्त जाती जमातीचे जे त्यांनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून दिले ते आत्तापर्यंत कुणीच केलेलं नव्हतं. उदाहरणार्थ वडर समाज असेल, लवार समाज असेल, गोंधळी समाज असेल, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लोणार समाज असेल, म्हणजे इतर आणि रामोशी समाज असेल, अशा विविध जातींचे त्यांनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले. त्याच पद्धतीने त्यांनी ब्राह्मण समाजाचा असू दे, मराठा समाजाचा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मोठ्या प्रमाणात निधी दिला. मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी म्हणजे सोडवला त्यांनी. असे विविध प्रश्न हे फक्त महायुती सरकारने सोडवलं, भाजप सरकारनं सोडवलं. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अकलूजमध्ये सध्या भाजपला पोषक वातावरण आहे. म्हणजे अकलूजमध्ये परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं का? 100% गेल्या विधानसभेलाच परिवर्तन झालेलं आहे. अकलूजमधून एवढं कधीच लीड कधीच नाही. मी म्हणतोय साधारणतः 3-4 हजार मतं जातात, विरोधात जातात, परंतु 8,400 मतं ही रामभाऊ सातपुते साहेबांना भेटलेले आहेत. त्याच्यामुळे नक्कीच अकलूजमध्ये आणि त्याच्यानंतर सातत्याने रामभाऊ सातपुते साहेब तालुक्यामध्ये गोरगरीब वंचित घटकांसाठी काम करतात. जे अकलूज आता परिवर्तनाच्या दिशेने चाललेलं आहे, याच्या मागचं सगळं श्रेय जे आहे ते भारतीय जनता पार्टी, महायुती व आदरणीय आरोग्यदूत रामभाऊ सातपुते साहेबांचं आहे. किती तुमचे उमेदवार येतील? आमचे 26च्या 26 उमेदवार बसणार आमचे. कशावरून म्हणताय तुम्ही? पोषकच वातावरण आहे. तुम्ही कुठं जरी गेलं तर लोक सांगतात की बाबा महायुती सरकारनं काय केलं आहे, भाजप सरकारनं काय केलेलं आहे. आज भाजप सरकारने आमच्यासारख्या गोरगरीब ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेला त्यांनी तिकीटं दिलेली नाही ती, परंतु आमच्यासारख्या ग्राउंड लेवलला कार्यकर्त्यांना जे कार्यकर्ते आहेत ते काम करतात त्या लोकांना त्यांनी तिकीटं दिली.